गलद्दानगण्डं नीलभृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय राम, जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्याही चरणी वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान मालिका आपली सुरू आहे। एक 2 आठवड्याचा खंड आपल्या या विषयाच्या चिंतनात पडला। व्हॉट नावाच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत। बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख होतो आहे, मोठा टप्पा आहे कारण, आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत गेले 2 सत्र म्हणूया आपण सत्शिष्य, किंवा आपण साध्या अगदी भाषेमध्ये आपण साधक साधक म्हणतो, कारण साधक म्हणजे आता आपला जो मुख्य विषय सुरू आहे त्याच्यामध्ये जे आपण 4 गट बघितले त्या दृष्टीने साधक हा शब्द मी वापरत नसून, ज्याला काहीतरी साधायचं आहे त्याला साधक असं म्हणतात। अतिशय सोपी व्याख्या परमपूज्य काकांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे। ज्याला काहीतरी साधायचं आहे त्याला साधक असं म्हणतात, आणि ते साधण्यासाठी तो जे काही करतो त्याला साधना असं म्हणतात, आणि ती साधना करून जे काही मिळतं त्याला साध्य असं म्हणतात। किती सोपं सोपं आहे, वा एकदम छान।
तर असा जो साधक किंवा सत्शिष्य म्हणूया, ही जी एक संकल्पना, आपण या सगळ्या गोष्टीने संकल्पनाच शब्द वापरतोय, तुमच्या लक्षात आलं असेल तर. सद्गुरू संकल्पना, देव संकल्पना. कारण या गोष्टींचा आवाका फार मोठा असतो. आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही विचार असतात, काही कल्पना असतात. त्या प्रत्येक वेळेला चुकीच्याच असतात असं नाही, पण त्या परिपूर्ण नसतात. त्याचा संपूर्ण आवाका आपण समजून घेत आहोत आणि म्हणून आपण त्याला संकल्पना असा शब्द वापरला. आणि त्यासाठी समर्थांनी मनुष्य जातीची एक केलेली वर्गवारी आपण अभ्यासतो आहोत, गेले 2 सत्र झाले. त्याला आपण बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशी ही वर्गवारी समर्थांनी केली आहे. आणि मागच्याला आपण बघितलं की समर्थ म्हणतात की हे 4च गट आहेत, 5वा नाही, इथपर्यंत ते म्हणतात. एक साधारण, पुन्हा काही त्या आकड्याचा आग्रह आहे असा भाग नाही, पण एक मनुष्य जातीचा जो विचार केला, कारण परमार्थ आणि म्हणूनच विचार म्हणजेच विवेक ही क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य प्राणीच आहे या जगतामध्ये. तर त्याची 4 गटात विभागणी होते. आणि त्यातल्या बद्ध आणि मुमुक्षु लक्षणांचा आपण विचार केला मागच्या 2 सत्रांमध्ये, आठवत असल्यास. आणि आपण हाही एक मुख्य विचार केला की आधीच्या गटातली काही लक्षणं मला कशी लागू पडतात. आणि आपण त्यासाठी बद्ध गटातली काही लक्षणं घेतली होती, कारण आपल्या सर्वांना एक असं वाटतं, आणि काही ते चुकीचा अशातला भाग नाही की आपण पारमार्थिक आहोत. इतकं सातत्याने 1.25 वर्ष झाले आपण आनंदाचे तत्वज्ञान ऐकतो आहोत, अगदी नियमित उपस्थित राहून. वादच नाही, अगदी बरोबर आहे. पण असं जरी असलं तरी, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी एक तर मुमुक्षू किंवा साधक या गटात कुठेतरी बसतो, असा एक आपला समज असतो. मग त्याबरोबर दुसरा हाही समज होतो की बद्ध गटाशी माझा संबंध नाही. पुन्हा बहुतांश प्रमाणात बरोबर पण आहे, कारण बद्ध गटाची लक्षणं आपण बघितली, पण आपण हे सुद्धा बघितलं की त्यातली काही लक्षणं सुद्धा मला लागू पडतातच. आणि त्या दृष्टीने आणि त्या प्रमाणामध्ये मी बद्धच ठरतो. त्यामुळे परमार्थ हा नेहमी, आपण नेहमीच विचार करतो की दुसऱ्याकडे बोट दाखवून करण्याचा हा प्रकारच नाहीये, की ते बद्ध आहेत, ते मुमुक्षु आहे, मी साधक आहे. हा अधिकार मला कोणी दिला? मी बद्ध कसं नसावं? मी जर मुमुक्षु असेल तर मी त्याचा साधक कसा होईल? मी जर साधक असेल तर मी सिद्ध कसा होईल? हे आपण बघायचं आहे. हा परमार्थाचा उद्देश आहे. कारण त्याच्यासाठी आपण ही लक्षणं बघतो आहोत की मी कुठेसा आहे आणि मला अजून कुठवर प्रगती करायची आहे, हे समजून घेणं हा उद्देश आहे. म्हणून परमपूज्य काका म्हणतात की परमार्थामध्ये दुसऱ्याची परीक्षा करायची नाही. नाहीतर इतके वर्ष झाले परमार्थात आहेत, बघा काही फरक पडला नाही, हे वाक्य आपण बोलतो की नाही? आता हे बोलताना आपण पहिले स्वतःचा विचार करायचा की माझ्यात किती फरक पडलेला आहे, मला हे बोलण्याचा तरी अधिकार आहे का दुसऱ्याच्या बाबतीमध्ये? हे गमतीचा विषय पण आता आला तर तोही बोलूनच घेऊ, की आपण अनेक वेळा आपल्याला असं वाटतं ना की नाही, की एखाद्या व्यक्तीने, म्हणजे आपल्या घरातल्या, विशेषतः आपण जास्तीत जास्त संबंध घरातल्या व्यक्तींशी येतो, की त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने वागावं, एका विशिष्ट पद्धतीने बोलावं, असं असते की नाही अपेक्षा? बायको असेल तर नवऱ्याच्या बाबतीत, नवरा असेल तर बायकोच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, आई वडिलांच्या बाबतीत, इत्यादी इत्यादी, बहीण भाऊ सगळे नातेवाईक. आणि मग आणि त्याच्यात अजून एक असतं की मी त्यांच्याच हिताचं सांगते आहे, इतकं त्यांच्या भल्याचं मी सांगते, पण हे ऐकत का नाही? आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. तेव्हा हा विचार आपल्या मनात येतो का, की मी तरी माझा ऐकते का, किंवा ऐकतो का? आपला मूळ विषय तो सुरू आहे बरं का, विषयांतर झालेलं नाहीये. मी तरी माझा ऐकतो का? माझ्या बुद्धीला पटलेलं आहे, नामस्मरण करायला हवं, साधना करायला हवी, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. मी सुद्धा, माझी बुद्धी सुद्धा मला अनेक गोष्टी सांगत असते. मी ऐकतो का माझं स्वतःचं? नाही ऐकत.
मला काय अधिकार आहे असं म्हणण्याचा की त्या व्यक्तीने माझं ऐकावं? केला का कधी असा विचार आपण? एकदम पारा खाली येतो हा जर विचार सुचला ना वेळेवरती, मग याचा अर्थ सांगू नये का? सांगावं ना. शेवटी प्रपंच आहे. लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, जे काय असेल सांगायला काहीच हरकत नाही, की बुवा हे मला तुझं पटलेलं नाही, हे योग्य नाही, तू असं करता कामा नये. सांगणं वेगळं. आग्रह सुरू झाला, की मग जी गडबड होते, जो त्रास होतो, त्या संदर्भात आपण बोलतो. त्यामुळे पुन्हा एकदा परमार्थामध्ये आपल्या स्वतःच्या साधनेचा विचार करायचा. मी कोणत्या लक्षणांमध्ये बसतो आणि किती पल्ला अजून मला गाठायचा आहे, त्याच्यासाठी मला नेमकं काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी आपण याचा अभ्यास करतोय या विषयाचा. सद्गुरू हा विषयाचा आपण सविस्तर अभ्यास केला. आता सत्शिष्य, मी शिष्य आहे, त्याचा सत्शिष्य कसा होईल? सारखा मी शब्द वापरतोय सत्शिष्य, पण आपण सत्शिष्य आहोत का हा प्रश्न आहे. शिष्य जरूर आहोत, सत्शिष्य आहे का ते आपल्याला आता बघायचं आहे. आणि ही जी आपली पारमार्थिक साधना असते ना, त्याची प्रगतीचा जर विचार केला तर ते एका सरळ पद्धतीने कधी होत नसते. अशी एखादी रेष असते सरळ आखलेली, तशी ती कधीच नसते. ती नेहमीच धडपडत, अडखळत, कधी वेगाने, तर कधी मंद गतीने, कधी अगदी 2 पावलं पुढे तर कधी 4 पावलं मागे, अशी बहुतांश साधकाची स्थिती असते. जो प्रामाणिकपणे साधना करतो त्याच्याशी बोला. लक्षात येईल की आपण काही वेगळे नाही आहोत. सगळ्यांची साधारण तीच स्थिती आहे. परमपूज्य काकांचा शब्द आहे त्याला. काकांनी एक इंग्रजी शब्द वापरला त्याला. काय? साधनेचा फॉर्म असतो म्हणतात काका. काय असतो? फॉर्म. आपल्याला क्रिकेटमध्ये कळतो ना, एखाद्या बॅट्समनचा फॉर्म असतो. सध्या तो बॅट्समन खूप फॉर्मात आहे, असं आपण इंग्लिशमध्ये मराठीत बोलतो की नाही, शुद्ध मराठी. म्हणजे काय, सध्या एकदम शतकावर शतकं, म्हणजे सेंचुरी म्हणायचं होतं मला. सेंचुरीवर सेंचुरी मारतोय तो, म्हणजे काय फॉर्मात आहे सध्या तो. असं होतं ना, आपलंही होतं. प्रामाणिक साधकाला हे सगळं अनुभवाचे विषय असतात, की कधी-कधी इतकं छान सगळं जुळून येतं. छान साधना होते, आपल्याला स्वतःला समाधान वाटतं. पण कधी-कधी काहीतरी होतं, गडबड असते, घरी पाहुणे आलेले असतात, काहीतरी उलथापालथ जीवनामध्ये सुरू असते, काहीतरी मोठे निर्णय सुरू असतात. मनस्थिती विस्कटलेली असते, बिघडलेली असते. एकाग्र चित्त होता येत नाही, प्रत्यक्ष साधनेला बसता येत नाही, वेळ मिळत नाही, इत्यादी. अनेक साधक मी पाहिले. माझ्या समोर घडलेल्या घटना आहे म्हणून सांगतोय. मुरगुडात येऊन आत्ता काही 1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. डॉक्टर काकांना सांगतात, "हो डॉक्टर काका, तुम्हाला काय सांगू, किती व्यस्त आहे मी." हे तर सुरुवात, म्हणजे मला हे वाक्य ऐकल्यानंतरच मला इतकं हसायला येतं, कारण हे ज्या व्यक्तीसमोर आपण बोलतो आहोत, त्यांचं चरित्र एकतर माहीत नसेल किंवा माहीत असून पढत मूर्खासारखे आपण बोलतो आहोत. काय विविध कारणं देतात आणि म्हणतात, "साधना होतच नाही हो." आणि प्रत्येक वेळेला मी पाहिलेल्या डॉक्टर काकांनी त्या क्षणी थांबवलेलं आहे त्या व्यक्तीला, म्हणजे समोरच्या साधकाला म्हटलंय, वाक्य दुरुस्त करून घ्या. होत नाही, नाही, करत नाही. विदाऊट एक्सेप्शन, शुद्ध मराठीत. असं एकदाही झालं नाही की परमपूज्य काकांनी त्या व्यक्तीला समोरच्या थांबवलं नाही. काकांचा स्वभाव तसा नाहीये, तुम्हाला माहीत आहे, जे काकांना ओळखतात. पण या बाबतीत काका ऐकत नाहीत. वाक्य फक्त सुधरून घ्या असं म्हणतात. करत नाही हे वाक्य बरोबर आहे. होत नाही हे चुकीचं. प्रपंच कसा होतो? ते नाही म्हणत प्रपंच होत नाही हो, असं वाक्य ऐकलं का आपण कधी कोणाच्या तोंडून? होतच नाही हो प्रपंच, नाही. तो करायचा असतो. कारण मी करता. रामकृष्ण हरी, फारच वेगळे आपलं विषय सुरू होऊन जाईल. मुद्दा एवढाच सुरू होता, की विविध कारणांनी असे अडथळे येतात आणि एक धडत, धडपडत, अडखळत, पुन्हा उठून उभे राहा, 2 पावलं पुढे, 4 पावलं मागे, अशीच एक साधारण साधनेची प्रगती आपली होत असते. बहुतांश साधकांची स्थिती असते. आणि त्याचा परिणाम काय होतो, की कमी अधिक प्रमाणामध्ये आपण या 2-3 गटांमधल्या लक्षणांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपण बसतो. मग ते अगदी बद्ध जरी नसलो तरी मुमुक्षू साधक साधारण आणि बद्धाची काही लक्षणं साधारण या टप्प्यात कुठेतरी आपण पुढे मागे आपलं सुरू असतं. आणि
प्रगतीचा वेग हा जर विचार केला साधनेचा, तर तो विवेक आणि वैराग्याच्या बळावरती अवलंबून असतो. हे जे होत नाही सांगणं आहे ना सद्गुरूंकडे जाऊन साधना, त्याचा अर्थ एकच आहे: विवेक कमी पडतो आहे, वैराग्य कमी पडत आहे. कारण बाकी सगळं होतं, फक्त साधनेच्याच बाबतीत होत नाही, हे वाक्य आहे. बरं, एखाद दिवशी 2 दिवस ठीक आहे, वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने साधना होत नाही असं सांगतात लोक. त्याचा अर्थ सरळ आहे: करत नाही, विषय संपला. आणि हा जो सर्व विवेक आहे, म्हणजे मी प्रास्ताविक बोलतोय, पण त्याचं कारण आहे. पण हे जे सगळं मी आत्ता मांडलं, याच्या पाठीमागे जो एक विचार करावा लागतो, जो एक विवेक करावा लागतो, त्याचा जेव्हा उदय होतो, जेव्हा जाणीव होते की नाही, अरे, एका फार वेगळ्याच पद्धतीने आपण आत्तापर्यंत आपलं आयुष्य घालवलं. वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत होतं. अखंड मी विषयांचाच विचार केला. अखंड मी संसाराचाच विचार केला. अखंड मी या प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. नाही मिळालं. हवं तितकं, हवं तसं, हवं तेवढं, हवं तेव्हा. नाही मिळालं. उलट दुःखच जास्त वाट्याला आलीत. यशाच्या बद्दल माझ्या काही संकल्पना होत्या मी जेव्हा तरुण होतो तेव्हा. आज बघा आयुष्य कुठे आहे आपल्या सर्वांचं. होते की नाही, आपल्या सर्वांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल वय वर्ष 20-22 असताना किती भव्य कल्पना होत्या का विचार करा, आठवा, स्मरण करा. स्काय वॉज द लिमिट. आज कुठे आहोत आपण? आहे का ते सगळ्या स्वप्नांची पूर्ती झाली आहे का? नाही. हे जेव्हा काय म्हणूया जीवनाबद्दल, आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल एक मूलभूत विचार सुरू होतात, तेव्हा त्याला म्हणायचं विवेकाचा उदय झालेला आहे. योग्य दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. आणि मग आत्तापर्यंतचं जे एक जीवन आहे, आपण ते परमार्थाच्या दृष्टीने व्यर्थ घालवलं, असं एक पोटी अनुताप होतो. आणि मग त्यामुळे योग्य मार्गाला लागण्याचा निश्चय सुद्धा तो साधक, आता साधक पुन्हा मी सामान्य शब्द अर्थाने वापरलं, तो मुमुक्षू म्हणूया, कारण आपण मागच्याला मुमुक्षूचा विचार करत होतो. तो मुमुक्षू करायला लागतो. असा मुमुक्षू आपण मागच्याला बघितला. ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला, समर्थ म्हणतात. ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला. आता मी ज्याच्या विवेकाबद्दल बोलत होतो, तोची मुमुक्षू बोलिला ग्रंथांतरी. दासबोध, 5वा दशक, 8वा समास, ओवी क्रमांक 23. काय भावार्थ आहे? भावार्थ आहे की परमार्थाचे 4 शब्द कुठे कानावर पडले. होतं ना, असं एखादी घटना घडते जिथून आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आपण आपल्या आयुष्याचा विचार केला, आपण सर्वजण पारमार्थिक आहोत. कधीतरी काहीतरी असं घडलं की कोणीतरी म्हणालं की चला आमच्याबरोबर, इथे कीर्तन आहे, चला आमच्याबरोबर तिकडे प्रवचन आहे, आध्यात्मिक शिबिर आहे. काहीतरी कोणीतरी निमित्त घडतं आणि आपल्या प्रवासाला या जन्मातल्या म्हणूया सुरुवात होते. असे परमार्थाचे 4 शब्द कानावर पडले. कुठे सगुण निर्गुणाचं निरूपण कानावर पडलं. हे सगळं ऐकल्यानंतर मनापासून अनुताप झाला. ऐसे पोटी प्रस्तावला आणि निरूपणे पालटला. आणि अनुताप होणं म्हणजे तरी काय? आता माझ्यामध्ये जी कुलक्षण आहेत त्याची जाणीव होती. तो मुमुक्षु अंतर्बाह्य बदलतो. अहंकार सोडून स्वतःची निर्भत्सना करून संतांना शरण जातो. श्रद्धावंत होतो. आणि त्यानंतर प्रपंचातला केवळ स्वार्थ सोडून, जे आत्तापर्यंत करत आलेला असतो, तो परमार्थासाठी तन मन धन झिजवतो. त्याला समर्थ मुमुक्षू म्हणतात. आपण लक्षण पाहतो मुमुक्षत्वाची. का? कारण आपल्या सर्वांचा प्रवास साधारण या टप्प्यानेच झालेला असतो. आपण परमार्थाकडे, मी जसं मगाशी म्हणालो, वळलेलो आहोत, पारमार्थिक आहोत. काहीतरी निमित्त घडलं. पण हा जो एक प्रवास असतो,
ठीक आहे, काही जणांचा तो खूप वेगाने होतो, काही जणांना हा प्रवास करावाच लागत नाही. हेही घडणं शक्य आहे. त्याला जम्प स्टार्ट म्हणतात परमपूज्य काका. परमार्थातले जम्प स्टार्ट. का? हे जम्प स्टार्ट म्हणजे खरा विचार केला तर जम्प स्टार्ट कोणीच नसतं. पण या जन्मात आपल्याला ते जम्प स्टार्ट वाटतात, याचा अर्थ असा असतो की त्यांचं पूर्व सुकृत खूप छान असतं. त्यांची ही जी साधना आहे, जी आपल्याला या जन्मी करावी लागते, ती त्यांची आधीच्या जन्मात होऊन गेलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण या जन्माचा जर विचार केला तर मग त्यांना जम्प स्टार्ट म्हणू शकता. का? कारण त्यांची सुरुवात या जन्मात साधका दशेपासून होते. बद्ध आणि मुमुक्षू संबंधच येत नाही. आणि मग आपण त्याला साध्या भाषेत म्हणतो, फार पुण्यवान जीव आहे तो, पुण्यवान आत्मा आहे. आत्मा शब्द चुकीचा आहे. पुन्हा बोलताना बोलतो, पण म्हणायचं असतं जीवात्मा. पण असे काही सोडले अपवादात्मक, तरी बहुतेकांची ही स्थिती असते की मुमुक्षू, बहुतांश प्रमाणात मुमुक्षू या गटातली लक्षणं खूप लागू पडतात. श्रद्धा उत्पन्न होते आणि एक प्रपंचाचा केवळ स्वार्थाने जो एक प्रपंच सुरू असतो इतके वर्ष, त्याच्यामध्ये तो आता कुठे कुठेतरी परमार्थासाठी तन मन धन झिजवायला, आणि तोची मुमुक्षू बोलीला ग्रंथांतरी समर्थ म्हणतात. आणि अगदी याच अर्थाने विचार केला ना, तर समर्थ करुणाष्टकात सुद्धा श्रीरामाला आळवतात. काय म्हणतात? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धावाता. हे अतिशय निरस पद्धतीने म्हटलं, हे छान चालीमध्ये म्हणतात करुणाष्टक, ऐकायला सुद्धा गोड वाटतं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. छान असं त्याच्यात भाव ओतून म्हटलं ना की आपलंच चित्त एकाग्र होतं. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, समर्थ म्हणतात. का बोलतोय मी सगळं? मुमुक्षत्वाची लक्षण आहेत. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरा. करुणाष्टक. हे समर्थांनी ही करुणाष्टक आपल्यासाठी लिहिली असल्याने, का थांबलो मी थोडस. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. केला का खरं समर्थांनी? तेव्हा ते समर्थ सुद्धा नव्हते, कारण नारायण थोडा लहान मुलगा तो, माहिती आहे सगळी कथा आपल्याला. ज्यांनी इतक्या लहान वयात आपल्या कुटुंबाचा त्याग केला, ते स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला स्वतःबद्दल कसं म्हणतील हो? माझ्यासाठी लिहिले. त्यांनी सुद्धा रामाची सेवा केली, रामाची आळवणी केली, नाही अशातला भाग नाही. पण प्रामुख्याने शब्द माझ्यासाठी आहेत. त्यामुळे शब्द त्यांचे जरी असले, तरी त्यांच्यासारखी श्रीरामाच्या प्राप्तीची ओढ जेव्हा मला लागते. परमपूज्य काका नेहमी ते लक्षात आणून देतात. काय होतं, मगाशी मी म्हणालो जसं, खूप छान चालीत म्हटलं, ऐकायला गोड वाटतं, ऐकणाऱ्याला छान वाटतं, म्हणणाऱ्याला छान वाटतं, आणि झाली करुणाष्टकं झाली. हे झाली, आटोपली, उरकली, काका म्हणतात शापच आहे म्हणतात परमार्थाला हे शब्द. अरे पण झाली म्हणजे काय म्हटलं, काय समर्थांनी करुणाष्टकामध्ये ते नका विचारू. त्यांनी लिहिले की नाही ते बघत बसतील, माझा काय संबंध आहे. मग मी काय म्हटलं, मग मी गाणं म्हटलं. करुणाष्टक नाही म्हटली, मग मी गाणं म्हटलं. असं नाहीये ते. शब्द जरी त्यांचे असले तरी भाव माझे असणं अपेक्षित आहे. त्यांना जशी श्रीरामाच्या प्राप्तीची ओढ लागली होती, धाव रे धाव आता म्हणतात आहे, त्या आतामध्ये जी आर्तता आहे समर्थांना जाणवलेली, कारण त्यांनी पाठीमागचे सर्व पाश तोडून टाकलेत स्वतःचे त्या छोट्या नारायणाने, विचार करा. आणि ज्या श्रीरामाच्या प्राप्तीसाठी सोडलेल्या आहेत, अजून त्या श्रीरामाची प्राप्ती झालेली नाही आहे. काय आर्तता असेल त्याच्यामध्ये? ती आर्तता जेव्हा माझ्या हृदयातून येईल, माझा विवेक आणि माझं वैराग्य हे तीव्रतर व्हायला लागतं,
तेव्हा समर्थांच्या व्याख्येप्रमाणे मी साधक या लक्षणांमध्ये बसायला लागतो. आता मुमुक्षुत्व मागे पडायला लागतं. पण किंवा विवेक आणि वैराग्य हे तीव्रतर हवं. कारण साधक मुमुक्षु दशेमध्ये नुकतीच सुरुवात झालेली आहे. आपल्या कुलक्षणांची जाणीव झालेली आहे. जीवन व्यर्थ घालवलं आहे, जाणीव झालेली आहे. निश्चय केलेला आहे की नाही, आता याच्यानंतरचं जीवन मी असं घालवणार नाही. सद्गुरू प्राप्तीची ओढ लागलेली आहे. सद्गुरूंचा शोध सुरू झालेला आहे, इत्यादी इत्यादी. खरं या संदर्भामध्ये आपण योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये एक अप्रतिम विषय आलेला आहे, ज्ञानाच्या सप्त भूमिका. तर अमेरिकेत प्रवचन दौरे झाले, त्याच्यात एका ठिकाणी हा विषय घेतला होता आपण. आता तो पूर्ण विषय बघायला वेळ नाही, पण त्या विषयाचा सुद्धा आपण संक्षेपाने जाता जाता विचार करू शकतो. का म्हणून या संदर्भामध्ये बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे जे चार गट आहे आणि त्या ज्ञानाच्या सात भूमिका आहे, त्याच्यामध्ये शेवटी ज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे काय आहे? ज्ञानप्राप्तीचा जो विकास आहे, त्याचा जो काय म्हणूया प्रवास आहे, त्या प्रवासाच्या सात भूमिका म्हणजे सात टप्पेच आहेत ते. तर ते बरोबर या बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्धाला लागू पडतात. त्याचही आपण जाता जाता या विषयाच्या संदर्भात संक्षेपाने विचार करूया, पण मोठा विषय तसा. आता ते सात भूमिका आहे, त्यांची नावं पहिले सांगून टाकतो. मग आपण जसं जसं योग्य जी भूमिका ज्या लक्षणामध्ये बसते त्याचा विचार करू. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा, अशा त्या सात भूमिका आहेत ज्ञानाच्या. तर पहिली भूमिका आहे शुभेच्छा, आणि दुसरी सुविचारणा. आता यातली शुभेच्छा ही जी पहिली भूमिका आहे ज्ञानाच्या सात भूमिकेतली, ही पूर्णपणे, आणि दुसरी जी आहे सुविचारणा, ही काही प्रमाणामध्ये मुमुक्षु लक्षणांशी जुळतात, असं आपण म्हणू शकतो. मी जसं म्हणालो की असं काही त्याच्या सीमारेषा तशा पुसट आहेत. काही प्रमाणात इथे, काही प्रमाणात जास्त प्रमाणात तिथे, कमी प्रमाणात इथे, असं एक साधारण त्याचं गणित मांडता येऊ शकतं. पण शुभेच्छा पूर्णपणे आणि सुविचारणा ही जी एक दुसरी भूमिका आहे, ती काही प्रमाणामध्ये मुमुक्ष लक्षणांशी जुळते. आत्तापर्यंत आपण जी मुमुक्षत्वाची लक्षणं ऐकली, मगाशी मी आत्ता आत्ता आपण बोलतोय गेले 20-25 मिनिटं, आज जे काही बोललो त्या सर्वांना शुभेच्छा असंच म्हणतात. शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे काय? शुभाची इच्छा. तेही सांगावं लागतं आजकाल. म्हणजे कारण शुभ काय आहे, या जगामध्ये एकमेव शुभ फक्त ब्रह्मतत्व आहे. एकमेव मंगल, पवित्र, शुभ. कारण मायेचा स्पर्श नसलेलं फक्त एकमेव तत्व तेच आहे. आपल्या ज्या शुभाच्या सगळ्या संकल्पना असतात त्या बाजूला ठेवाव्या लागतात. कोणत्या? माहिती आहे आपल्या सगळ्यांना. मांजर आडवं गेलं, पाल चुकली, डावा डोळा, उजवा डोळा, रामकृष्ण हरी. बरीच मोठी यादी आहे त्याची आपापली. हे अक्षय क्षुल्लक विचार शुभ अशुभाचे नाही आहेत. या संसारालाच संत अशुभ म्हणतात. काय करता आता बोला, जो मला इतका आवडतो आपल्या सर्वांना, त्याला ते अशुभ म्हणतात. आणि वर्ण म्हणतात तुकाराम महाराज, अशुभाचे शुभ करिता नाही अवघड तुझं पांडुरंग. मुद्दा एकच आहे, शुभाची इच्छा. तो जो मुमुक्षू आहे त्याची जी आपण लक्षणं ऐकली, ही जी त्याला इच्छा होते, हा जो त्याला अनुताप होतो, हा जो त्याला आपलं जीवन व्यर्थ घालवलं आत्तापर्यंत, याचं वाईट वाटायला लागतं आणि तो काही निश्चय करतो, याचा अर्थ समजायची ही शुभाची इच्छा आहे. हा शुभेच्छा याचा अर्थ आहे. गुढीपाडवा आला, दिवाळी आली, दसरा आला, की आपण ठेवणीतले जे बाहेर काढतो, काय काढतो? शुद्ध मराठीत मेसेजेस. आणि व्हॉट्सॲपवरती पाठवण्याचं आपलं कर्तव्य, जीवनाचं इति कर्तव्यता त्याच्यातच आहे आपली, फॉरवर्ड. त्याला शुभेच्छा म्हणत, ठीक आहे, त्याला शुभेच्छा म्हणतात व्यावहारिक भाषेमध्ये, पण परमार्थामध्ये शुभेच्छाचा नेमका अर्थ आहे शुभाची इच्छा. मागे
एका सत्रामध्ये आपण एक योग वासिष्ठातलाच एक सुंदर श्लोक बघितला होता. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित पौरुषेण प्रयत्नेन योजनीय शुभे पथी, असा तो श्लोक आहे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम या श्लोकाचा भावार्थ सांगितला होता मागच्याला, पण आता या संदर्भात आपण असा विचार करू की शुभ आणि अशुभ नावाचा दोन प्रवाह असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणात असतात, प्रत्येकाच्या. काही त्याच्यात गैर काही नाही, कारण आपल्या सर्वांचा जन्म हा कर्मविग्रह आहे. हा तुमच्यासमोर बसलेला आणि माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्व. लीला विग्रह आपल्यापैकी कोणाचाच नाही. कोणाचा समज असेल तर सांगा मला, बंधन करायला येईन मी. त्यामुळे कर्मविग्रह आहे, आणि कर्मविग्रह आहे याचाच अर्थ दोन प्रवाह निश्चितच आहेत आपल्या अंतःकरणामध्ये, एक शुभ आणि एक अशुभ. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित. सरित म्हणजे नदी. या शुभ वासना, अशुभ वासना याचे दोन प्रवाह नदीचे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. तर आपल्या अंतःकरणातल्या अशुभ वासनेच्या प्रवाहाची जाणीव होऊन, फार महत्वाचा शब्द आहे, कारण ज्याला जाणीवच होत नाही ना त्याला बद्ध म्हणतात. आपला मूळ विषय तो सुरू आहे, कारण तो बद्ध लक्षणामध्ये बसतो. त्याला हे कळतच नाही, त्याला हे वाटतच नाही की वासनेच्या प्रवाहाने माझं जीवन सुरू आहे, अखंड मी त्या याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी दुःख भोगतो आहे, त्याच्यामुळे माझं अखंड असमाधान आयुष्यामध्ये आहे, मी स्वतःला देह समजतो आहे, हे जग मी सत्य समजतो आहे, मी स्वतःला करता भोगता समजतो आहे. ह्यातलं काहीच त्याला माहिती नसतं. म्हणून पहिले तर या प्रवाहाची जाणीव व्हावी लागते, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर त्यात व्यर्थ गेलेल्या आयुष्याची खंत वाटून आपण काय बघतोय, मुमुक्षत्वाची लक्षण. ही खंत वाटणं, ही जाणीव होणं, हे जीवन मी आता व्यर्थ घालवलं आहे, आता मी ते घालवणार नाही, याच्यासाठी जी खंत वाटते. मगाशी करुणाष्टक म्हटलं मी, त्याचं पुढचं तिसरं चरण तेच आहे, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. समर्थ. कारण आतापर्यंत विषय जनित सुखाच्याच मागे मी लागलो. जनित म्हणजे निर्माण झालेलं, विषयातून निर्माण झालेलं. व्हाय पहिला टप्पा. म्हणून तर ते बरोबर तो क्रम त्याच्यासाठी ठरवलेला आहे. सग व्हाय हा टप्पा सगळ्यांचा ऐकून झालेला आहे. परमार्थ का करायचा, सुखी व्हायचं नाहीये, सुखरूप व्हायचं आहे, हे सर्व आपलं श्रवण झालेलं आहे. या आधारावरती मांडणी सुरू आहे बरं का. म्हणून तर पहिले व्हाय घेतला, आता व्हॉट आहे, आणि मग शेवटी हाऊ घेणार आहोत. त्यामुळे विषय जनित सुखे सौख्य होणार नाही हे कळतं. आतापर्यंतचं आयुष्य त्याच्यात वाया गेलं याची जाणीव सुद्धा होते. आणि मग काय होतं, तो जो दुसरा प्रवाह आहे शुभ वासनेचा, पारमार्थिक वासनेचा म्हणूया, आता त्याला एक शब्द वापरूया, कारण शेवटी ती पण एक वासनाच आहे, पण ती शुभ वासना समजल्या जाते. का? कारण ती आपल्याला अंतिमतः शुभ आणि अशुभाच्या पलीकडे घेऊन जाणार, किंवा जे एकमेव शुभ तत्व आहे असं म्हणूया, त्याच्याशी एकरूप करून देणारी आहे. त्यामुळे या वासनेच्या प्रवाहाला वाट करून देण्यासाठी म्हणूया, तो प्रवाह पुष्ट करून देण्यासाठी जो कटिबद्ध होतो, त्या प्रयत्नांना लागतो, त्याला काय म्हणायचं, मुमुक्षू. म्हणून मी म्हणालो की ज्ञानाच्या सप्त भूमिका आणि समर्थांनी केलेली ही वर्गवारी अगदी समांतर विचार आहेत आणि छान विचार आहेत. म्हणून दोन्ही विषय आपल्याला छान कळतील या दृष्टीने त्याचाही आपण संक्षेपाने विचार करतो. आणि मग तो त्या प्रयत्नांना लागतो, आणि मग त्याच्या जो काही काय म्हणूया, त्या साधकाचा एक स्वतःचा पिंड असतो. त्या पिंडाप्रमाणे काय होतं की या प्रयत्नातूनच त्या शिष्याच्या किंवा त्या मुमुक्षूच्या विचारांचा विकास व्हायला लागतो. एक आचाराची एक संगती निर्माण व्हायला लागते. त्याच्या पिंडाप्रमाणे त्याच्या क्रियाशीलतेला कर्मयोगाचं माध्यम मिळतं, भावनाशीलतेला उपासनेचं माध्यम मिळतं, तर जिज्ञासेला ज्ञानयोगाचं माध्यम मिळतं. जसा आपला पिंड, जसा त्या शिष्याचा पिंड असेल त्याप्रमाणे त्याचं जीवन आता कसं बदलत जातं ते आपण पाहतो. आणि मग होतं काय की तो शिष्य नकळच
दुसरा जो टप्पा आहे, ज्ञानाची जी दुसरी भूमिका आहे, सुविचारणा, त्याच्यामध्ये प्रवेश करतो. कारण त्याला आता कळलेलं असतं की आपलं जीवन व्यर्थ गेलेलं आहे. त्याला हे कळलेलं असतं की आता काय करणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने तो वेध घ्यायला लागतो, असं म्हणूया. त्या मार्गांचा वेध घ्यायला लागतो. त्या संबंधात विचारणा करायला लागतो. विचारणा. काय टप्प्याचं नाव आहे त्या? सुविचारणा. नावच आहे सुविचारणा. परमार्थ मार्गाचं ज्ञान मिळवण्यासाठी तो काही ग्रंथ आणतो, काही आजूबाजूचे कोणी मित्र ज्यांना परमार्थाची आवड आहे, नातेवाईक, त्यांच्याशी बोलतो. त्याच्या पद्धतीने त्याच्या पातळीवरती तो धडपड करायला लागतो. व्यवहाराच्या पातळीवर बहुतांश वेळेला सदाचाराचं पालन करतो. बहुतांश वेळेला, प्रत्येक वेळेला करतोच असं नाही. म्हणून तो मुमुक्षू आहे ना, अजून साधक कुठे झालेला आहे. आपल्या समजुतीप्रमाणे थोडंफार साधनही करतो. ते अजून नाही सद्गुरू प्राप्ती झालेली, पण मला श्रीराम जयराम जयराम म्हणायला आवडतं, म्हणतो. दिगंबरा दिगंबरा म्हणायला आवडतं, म्हणतो. हा जो एक सुविचारणा, हा जो एक टप्पा आहे, त्याच्या या प्राथमिक टप्प्यापर्यंत मुमुक्षत्वाची लक्षणं साधारणपणे जुळतात. मी जसं म्हणालोय, शुभेच्छाचा पूर्ण टप्पा आणि सुविचारणाचा सुरुवातीचा काही भाग मुख्य लक्षणांशी जुळतो. पण आपण मघाशी बोलल्याप्रमाणे शिष्याच्या विवेकाला जशी जशी स्थिरता यायला लागते, त्याचं वैराग्य वृद्धिंगत व्हायला लागतं, तसा तसा तो शिष्य मुमुक्षत्वाची लक्षणं मागे टाकून साधक लक्षणाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. आता आपण समर्थांनी केलेल्या तिसऱ्या भागाकडे जातो. पण हे कधी होतं? विवेकाला स्थिरता यायला हवी आणि वैराग्य वृद्धिंगत व्हायला. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की थोडीशी आवड निर्माण होते, पण तो परत बद्धत्वाच्या लक्षणांकडे परत जातो. पुन्हा खाओ पिओ ऐश करो, ही जी एक जगण्याची एक वृत्ती असणारे लोक असतात. आणि म्हणून परमपूज्य काका नेहमी म्हणतात की त्रिविध तापे पोळला, आपण जे वर्णन मागच्या वेळेला शिकलो, लक्षण बघितलं होतं मोक्षत्वाचं. त्रिविध तापे पोळला, त्यातलं एक लक्षण. त्रिविध तापाने पोळला म्हणून तो वळेलच परमार्थाकडे सांगता येत नाही, कारण त्या दुःखाचं कारण जर निवृत्त झालं तर तो पुन्हा बद्धत्वाकडेच जातो. आणि म्हणून विवेक आणि वैराग्याचं महत्वच ते आहे. वैताग कामाचा नाही आहे. वैताग तर आपल्या सगळ्यांनाच येतो रोजच्या जीवनामध्ये. जाऊ दे, या सगळ्यात काही अर्थच नाही, म्हणतो की नाही आपण असं. त्याला वैताग असं म्हणतात. वैताग नाही, विवेक, वैराग्य वृद्धिंगत व्हायला लागतं, तरच तो मुमुक्षत्वाची लक्षण मागे टाकून साधकाच्या लक्षणांमध्ये प्रवेश करतो. नाही तर हे अगदी शक्य आहे की तो मुमुक्षत्वाकडून पुन्हा बद्धकडे जाऊ शकतो. एक थोडंफार आला होता एक असा, काय म्हणूया त्याला, झटका. एक काय म्हणूया, लाट आली होती परमार्थाची, ओसरली बॅक टू अवर ओल्ड मोल्ड ऑफ लाईफ. तसं नाही चालत. आणि ही जी साधक लक्षणं आहेत, ज्या प्रांतामध्ये तो प्रवेश करतो असं आपण म्हटलं, त्याच्यामध्ये बहुतेक शिष्यांचा दीर्घकाळ या अवस्थेमध्ये जातो. बहुतेक. कारण आता कल्पना करू शकतो आपण, आता पुढे काय आहे, साधकानंतर सिद्धच आहे. त्यामुळे काही त्याच्यात आश्चर्य करण्यासारखं नाहीये की या अवस्थेमध्ये, या लक्षणांमध्ये बहुतांश पारमार्थिक लोकांचा जातो. काही प्रमाणात मुमुक्षत्वाची लक्षणं असतात, काही प्रमाणात बद्धाची पण लक्षणं असतात, ते आपण पाहिलेलं आहे. कमी असतात, म्हणूनच आपण त्याला साधक आता म्हणतो आहोत. पण दीर्घकाळ जातो. आणि त्यामुळे साधक लक्षणांचा स्वतःचा असा एक प्रगतीचा प्रवास असतो. म्हणजे कसं, आपण आत्ता प्रगती कशी पाहिली, बद्धापासून मुमुक्षू, मुमुक्षूकडून साधक. पण साधक या टप्प्यामध्येच प्रगती आहे, असं मला म्हणायचं. कारण तो इतका मोठा प्रांत आहे, इतका मोठा तो दीर्घ काळ आहे की त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती दिसून येते. आणि त्या साधक लक्षणांचा आपण विचार करणारच आहोत. पण त्या सर्व लक्षणांची एक मध्यवर्ती कल्पना
असा जर विचार केला, प्रगतीच्या टप्पे जे आहेत सगळे मी म्हणालो, साधक या गटाचे स्वतःचे प्रगतीचे टप्पे आहेत. पण त्या सर्व लक्षणांची मध्यवर्ती कल्पना काय आहे? व्हॉट इज द सेंट्रल थीम? असं जर विचारलं तर अत्यंत महत्वाचं लक्षण, लक्षपूर्वक आहे का, प्रामाणिकपणे आपल्या वर्तणुकीत बदल करण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. काय म्हणालो मी? प्रामाणिकपणे आपल्या वर्तणुकीत बदल करण्याचा केलेला प्रयत्न. अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतोय मी, कारण याला वेळ लागतो. म्हणून प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न पूर्ण व्हायला वेळ लागतात, पण निदान प्रयत्न सुरू आहेत. कारण शुभेच्छा झालेली आहे, सुविचारणही झालेलं आहे. आता त्याला एक काय म्हणूया, शुद्ध मराठीत मटेरियल म्हणतो आपण, त्याला लागणारं सगळं साहित्य गोळा केलेलं आहे. कदाचित सद्गुरू प्राप्ती पण आता झालेली आहे, कदाचित प्रत्यक्ष साधनही मिळालंय, सगळं काही मिळालेलं आहे. आता आता काय करायचं राहिलंय? फक्त प्रामाणिकपणे आपल्या वर्तणुकीत तसा बदल करायचा राहील. आणि ही मध्यवर्ती कल्पना आहे साधक लक्षणाची. खूप वेळेला काय होतं की शास्त्राचा अभ्यास छान चालू असतो, विचारपूर्वक बोलतोय आता, म्हणून मी म्हणालो की लक्षपूर्वक ऐका, कारण बऱ्याच वेळेला असं होतं त्यात आपण सापडू नये. एवढंच फक्त, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाही, मी त्याच्यात बसू नये. कारण असं होतं की शास्त्राचा अभ्यास छान चालू असतो. कारण काय आजकाल तर 21व्या शतकातले आपण सर्वजण आहोत. साधक, पुन्हा सामान्य अर्थाने मी साधक शब्द इथे वापरतोय आता, पारमार्थिक म्हणूया. त्यामुळे आपल्याला सर्व उपलब्ध आहे आज. नेहमीच मी बोलतो, पूर्वीच्या वेळी किती कठीण अवस्था होती बघा. काय सद्गुरू प्राप्तीसाठी सर्व संतांनी कष्ट सहन केले आहे त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं आपल्याला. आज आपल्याला सर्व जस्ट वन क्लिक, यूट्यूब, पॉडकास्ट, एटसेट्रा एटसेट्रा. त्याचा परिणाम हा होतो की अगदी ब्रह्मसूत्रापर्यंत सगळं उपलब्ध आहे. एकदमच उडी मारली मी ब्रह्मसूत्र, उपनिषदही सोडून दिली. कारण काय आहे की मी स्वतःला खूप शहाणा समजतो, त्यामुळे मी ब्रह्मसूत्रांनी सुरुवात करतो पहिले. मुद्दा आहे शास्त्राचा अभ्यास छान चालू असतो का? कारण सगळं उपलब्ध आहे, सगळ्याची मुद्रण उपलब्ध आहे, ज्याला शुद्ध मराठीत रेकॉर्डिंग असं म्हणतात, दृकश्राव्य, त्याला व्हिडिओ, ऑडिओ म्हणतात शुद्ध मराठीत पुन्हा. हे सगळं उपलब्ध आहे, ग्रंथ आहेत, सांगणारे सुद्धा आहेत, सगळं काही आहे. शास्त्राचा अभ्यास छान चालू असतो, मोठमोठाले ग्रंथ हातात घेतो तो, कारण आपल्या बुद्धीबद्दल एक अभिमान असतो, मला कळतात सगळ्या गोष्टी. बरं, सोबत परमार्थाचं श्रवणही असतं, यथाशक्ती वाचनही सुरू असतं, मी आता तसं म्हणालो. परंतु एकच गोष्ट नसते, जी मी मगाशी बोललो, आपल्या विचारांमध्ये आणि म्हणूनच आचारामध्ये फारसा बदल घडलेला नसतो. आणि हा शिष्याच्या परमार्थाच्या मार्गातील फार मोठा प्रगतीचा अडसर ठरतो, तुम्हाला सांगतो. कारण विचार आणि आचार याच्या बदलाशिवाय ज्ञानमार्गामध्ये केवळ शब्दपंडित तयार होतात, तर भक्तीच्या मार्गामध्ये केवळ यांत्रिक आणि सकाम भक्त तयार होतात. आपल्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये जे सांगितल्या जात आहे तसा बदल जर मी करत नसेन, पुन्हा लोकांकडे लक्ष बोट नाही दाखवायचं आपल्याला, मी करत नसेन आणि जर मी ज्ञानमार्गाने जाणार असेल तर केवळ शब्दपंडित तयार होणार आहे. शास्त्राचा अभ्यास होऊ शकतो, कळू शकतं, बुद्धीला कळू शकतं, चांगलं सांगता सुद्धा येऊ शकतं, लोकही म्हणू शकतात वा काय छान बोलता हो तुम्ही. हे सगळं होऊ शकतं, हे सगळं शक्य आहे, शब्दपंडित. कारण माझ्या स्वतःच्या विचारांमध्ये बदल झालेलाच नाही आणि म्हणून आचारामध्ये बदल होत नाही. तेच भक्तीच्या मार्गाने जाणार असेल, इतकं सगळं करून फक्त सकाम, यांत्रिकतेने भक्ती करत राहायची, कारण विचार बदललेलेच नाही आहे.
कशासाठी, मी ज्याची भक्ती करतो तो देव म्हणजे काय, मी म्हणजे कोण, त्याचं माझं नातं काय, ते बिघडलं कशाने, ते दुरुस्त कसं करायचं, नाम म्हणजे काय, नामाचा नामी म्हणजे काय, त्याचा माझा संबंध काय, काही नाही. यांत्रिकता आणि सकामता. आणि इतकं मी सविस्तर का बोलतोय, या गोष्टीमुळे परमपूज्य काका असं म्हणतात की परमार्थ प्रांतामध्ये अनेक मुसळ केरात पडलेली दिसतात. काकांचं वाक्य. दुर्दैव आहे खरं. आणि गेली इतके वर्ष, कारण होतं काय, इतके वर्ष गेली माझं वागणं आणि बोलणं जसं होतं ते तसंच राहणार आणि मी परमार्थ करतो असं जे म्हणतात, त्यांना या जन्मात मोक्ष मिळणे शक्य नाही असा आशीर्वाद परमपूज्य काकांनी देऊन ठेवलेला आहे. या जन्मात केलेलं वाया जात नाही. आपण नेहमीच बोलतो परमार्थाच्या नावाने जे काही केलं ते कामात येणारच आहे पुढच्या जन्मामध्ये. पण हेची देही, हेची डोळा डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे जे एक संत आपल्यासमोर ठेवतात ध्येय, सद्गुरू, त्याचं काय. आणि असं खूप ठिकाणी दिसतं की म्हटलं तर शास्त्र ग्रंथांचा अभ्यास छान चाललाय, म्हटलं तर सगळं व्यवस्थित आहे, फक्त काय नाही आहे अजून वर्तणुकीत बदल काहीच नाही. गेले 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष. आणि विचार आणि आचार यातील बदलाशिवाय केलेल्या पारमार्थिक प्रयत्नांना बागडण्याचं स्वरूप येतं. छान शब्द आहे तो, परमपूज्य काकांचा शब्द आहे, बागडणे. आणि काय होतं, थोडीशी फजिती पारमार्थिक लोकांची म्हणजे आपल्यासारख्यांची सांगू का. प्रापंचिक मनुष्य असतो ना, तोही बागडतच असतो. पण त्याची बागडण्याची क्षेत्र प्रपंचातली असतात, जी आपली पण असतात बरं का. पण आपण त्याच्यात अजून एका क्षेत्राची भर घालतो, कोणत्या, परमार्थ नावाच्या, त्याच्यातही बागडतो. जोपर्यंत विवेक, जोपर्यंत वैराग्य, इंद्रिय निग्रह, हे सगळे सातत्याने आपल्याला तेच तेच भेटणार आहे, कारण शेवटी गाडी तिथेच येणार आहे. हे जोपर्यंत मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत नाही, हा दरवेळेला यशस्वी होणार नाही, आपण बोललो ते, साधना तशीच असते, एका सरळ रेषेत प्रगती कधीच नसते साधनेची. पण निदान प्रामाणिक प्रयत्न तसे जोपर्यंत मी करत नाही, माझ्या वागणुकीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न, विचारांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न, काय, रामकृष्ण हरी डॉक्टर काका म्हणतात, फक्त शब्द पंडित. आणि मागच्या एकनाथ महाराजांची आपण ती ओवी बघितली होती, आठवत असेल तर, त्याला गुळाचं चऱ्हाट म्हटलेलं आहे शब्दपंडिताच्या मुखाला, एकनाथ महाराजांनी. त्याच्यातून जसं उसाचा रस येतो तसं याच्या तोंडातून ब्रह्मरस येतो. त्याने ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होतात, पण ह्याच्या जवळ, स्वतःजवळ काय राहतं, ते चोपटे उसाचे, त्याच्याकडे शब्द चोपटे राहतात. आणि याच कारणासाठी साधक लक्षणांची सुरुवातच केलेली आहे समर्थांनी. काय, अवगुणाचा करुनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासे बोलिले मग साधक ऐसा. दशक 5, समास 9, ओवी क्रमांक 2. अवगुणाचा करुणी त्याग, सर्व दुर्गुण सोडून ज्यांनी संतांची सेवा पत्करली आहे त्याला साधक म्हणावे. जेणे धरेला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा. आता संतांची सेवा पत्करली आहे म्हणजे संतांना शरण गेलाय, सरळ सरळ. मगाशी मी बोललो होतो, आपला जो एक अहंकार आहे, स्वतःच्या अहंकाराची निर्भत्सना करून मुमुक्षूंची लक्षणं पाहून तो आता साधक याच्यात आलेला आहे. अहंकार सोडायची तयारी झाली आहे, त्याच्या लक्षात आलेला आहे की नाही, हा प्रांत आपल्या बुद्धीच्या गाढवावर फिरण्याचा नव्हे. कारण आपली बुद्धी रजोगुणी आहे, बुद्धी जरी असली तरी ती रजोगुणी आहे, ते सत्वगुणीच लागते. त्यामुळे त्यांनी संतांची सेवा तर पत्करली आहे, म्हणजे संतांना तो शरण गेला आहे. परंतु समर्थ यापुढचं जे लक्षण आहे साधकासाठी सांगतात ते जास्त महत्वाचं आहे. ते म्हणतात, जो संताशी शरण गेला, मग कशी म्हणलं, जेणे धरीला संत संग, आता म्हणतात जो संताशी शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीला. अगदी त्याच्या पुढचीच ओवी आहे. दशक 5, समास 9, ओवी क्रमांक 3. अर्थ असा आहे की जो संतांना शरण गेला,
पण त्याहीपेक्षा महत्वाचं लक्षण काय केलंय समर्थांनी, फार महत्वाचं लक्षण आहे तुम्हाला सांगतो. संत ज्यांनी आश्वास दिला म्हणजे संतांनी त्याला आपलं म्हटलं की तो साधक. असं ग्रंथ म्हणतात. मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम. काय सुंदर लक्षण आहे पहा. करा कधी, कसा कधी आपण केला का विचार? आपण विशेषतः ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली आहे, आपण संत सहवासात असतो, आपल्याला संत आवडतात, आपण संतांची सेवा करतो, खूप छान गोष्ट आहे, करायलाच हवी, प्रश्नच नाही. मी संतांना आवडतो का? प्रश्न तो आहे. मला संत आवडतात, बरोबरच आहे. मी त्यांना आवडतो का? त्यांच्या पुढे पुढे करणं, मी त्यांचे किती जवळचं आहे दाखवणं, त्याच्यासाठी सद्गुरूंच्या अधिकाराचा अधिक्षेप करणं, हे अपराध आपल्याकडून घडता कामा नये. याला संतांना मी आवडतो असं म्हणत नाही. संतांनी स्वतः म्हणावं. संतांच्या वागण्यातून आपल्याला सकाळ, संत समदर्शीच आहेत हो. त्यांना सगळ्यांचंच हित हवं आहे. सगळ्यांचंच हित हवं. पण शुद्ध मराठीत सांगतो, दे सी द पोटेन्शियल. कुठे एखादा सत्वगुणी साधन चतुष्टय संपन्न जेव्हा समोर येतो ना, आपोआपच तो लाडका होतो संताचा. का नाही होणार? कारण त्यांना माहिती आहे की अरे हा इतका आता जवळ आहे की याला फक्त फक्त थोडं अंतर, याला जर मदत केली ना, आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार. म्हणून हे लक्षणानं खूप महत्वाचं आहे साधकासाठी, की संतांना तो शरण गेला पण संतांनी त्याला आपलं म्हटलेलं आहे, हे महत्वाचं आहे. कारण मी संतांना आपलं म्हणणं आणि संतांनी मला आपलं म्हणणं यात फार फार फरक आहे. आणि याचं कारण आहे, संतांजवळ काय होतं? अंतरंगाची तपासणी होते. अंतरंगाची. तिथे संत दुसरं काहीही पाहत नाही. तुमचं नाव काय, तुम्ही किती मोठे आणि किती यशस्वी आहात संसारामध्ये. खरे संत आणि खऱ्या शिष्यांबद्दल बोलणं सुरू आहे. डिस्क्लेमर शुद्ध मराठीत. तुम्ही कोणी असा, तुम्ही कोट्याधीश असा, तुम्ही प्रसिद्ध असा, तुम्ही लोकप्रिय असा, संतांना काय घेणं देणं? ते मिथ्या जगतातल्या कुठल्या गोष्टींना ते काय सत्यत्वच देत नाहीत. आपण जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा तिथे फक्त जी काही तपासणी होते ती आपल्या अंतरंगाचीच होते. मी नेहमी गमतीने ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे म्हणतो की परमपूज्य मंदादांच्या समोर तुम्ही गेला ना, एक्सरे निघतो तुमचा असा, नखशिखांत एक्सरे. काही लपतच नाही तिथे. काही दाखवण्याची गरज नसते. बोलण्याची सुद्धा गरज नसते. तुमच्या बोलण्यावर संत जातच नाहीत. हा किती छान बोलतो आणि तो अजिबात बोलत नाही, म्हणजे हा फारच हुशार असला पाहिजे. अजिबात नाही. उलट जास्त बोलणाऱ्याची जास्त परीक्षा केल्या जाते. रजोगुणाची लक्षणं असण्याची शक्यता फार असते, कारण अंतरंग तपासलं जातं. आणि म्हणून त्यांनी मला आपलं म्हणणं हा साधकासाठी साधनेतील एक महत्वाचा प्रगतीचा टप्पा असतो गं. म्हणून तर आपण साधक लक्षणं बघतो आहोत आता. मुमुक्ष लक्षणं आणि बद्ध लक्षणं मागे पडलेली आहेत. संतांनी मला आपला म्हटलं की समजायचं की आपलं छान चाललेलं आहे. एकदम योग्य पद्धतीने, योग्य दिशेने, योग्य मार्गाने माझी साधना सुरू आहे. कारण आपल्याला सुद्धा आपल्याबद्दल कळत नाही एवढं त्यांना आपल्याबद्दल कळत असतं. म्हणून एक प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे तो. या दृष्टीने तुकाराम महाराज विठ्ठलाकडे मागणी करतात काय माहिती आहे आपल्याला, रजोगुणी मनुष्याचं मला तोंडही दाखवू नको असं म्हणतात. गमतीने बऱ्याच वेळा म्हणतो, आज तुकाराम महाराज असते माझ्याबद्दल काय म्हणाले असते ते विठ्ठलाकडे. रजोगुणी मनुष्याचं हे शब्द काढायचे आणि तिथे आपलं नाव घालायचं, म्हणजे तुकाराम महाराजांना माझं तोंड पाहायची सुद्धा इच्छा झाली नसती. विचार करा किती अवस्था गंभीर झाली असती आपली. रजोगुण घेऊन संतांच्या समोर गेल्यावर तेच म्हणणार. त्यामुळे संतांनी मला आपलं म्हणण्या एवढा सत्वगुण ज्याच्याजवळ असतो तो साधक. सोप्या सोप्या व्याख्यात एकदम छान व्याख्या करून घेऊ शकतो. संतांनी मला आपलं म्हटलं पाहिजे, नाही तर तोपर्यंत मी साधक लक्षणांमध्ये कुठेतरी कमी पडतोय. कुठेतरी कमी पडतोय. कदाचित मुमुक्ष लक्षणं असतील, नाही असं नाही, पण साधक व्हायचं.
15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते की परी संता सवे वसता योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. ज्ञानेश्वरी 15वा अध्याय ओवी क्रमांक 422. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी, की ते वस्तुगामी, त्याच्या आधीची ओवी आहे बरं का, ते वस्तुगामी त्याच्यात म्हटलं सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐसी वस्तुस्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी, ते वस्तुगामी, तो आत्मा, ते ब्रह्म, ते मी आहे हे कळण्याकरता काय करायचं? परिसंता सवे वसता, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा संतांच्या सहवासात राहून त्यांना गुरु बुद्धीनी शरण जाऊन गुरुचरण उपासिता वैराग्यसी, त्यांच्या चरणांची वैराग्यपूर्वक सेवा केली असता काय होतं? तर योगज्ञानी पैसता म्हणजे योग, योग म्हणजे मी ब्रह्म आहे असं अखंडाकार वृत्तीरूप ध्यान म्हणूया आपण त्याला. आणि ज्ञान म्हणजे महावाक्य प्रमाणजन्य अखंडाकार वृत्तीरूप ज्ञान, या जोड साधनामध्ये प्रवेश होतो. माऊली तेच सांगते, परिसंता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आणि हे साधण्यासाठी तो सत्वगुणी साधक जो असतो, आता साधक शब्द अगदी वापरू शकतो मी, कारण आपण साधक लक्षणांबद्दलच बोलतो आहोत, तो निरंतर प्रयत्नरत राहतो. अत्यंत महत्वाचा शब्द आहे हा, निरंतर प्रयत्नरत जो असतो. उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारण करी साधन या नाव साधक. दशक 5 समास 9 4 क्रमांकाची. काय सुंदर ओव्या तुम्हाला सांगतो त्या समासातल्या. असं वाटतं सगळ्याच ओव्या अभ्यासाव्या, पण आपल्याकडे वेळ नाहीये. पण मी जसं म्हणालो, हा फार मोठा टप्पा आहे, दीर्घ काळ आपला त्याच्यामध्ये जातो. त्यामुळे थोडं सविस्तर त्याचा त्या प्रगतीचा सुद्धा विचार करणार आहोत. पण उपदेशिले आत्मज्ञान, संतांना गुरुबुद्धीनी शरण गेल्यानंतर, श्रीगुरूंनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर आपली जी एक प्रपंचातली आसक्ती असते ती सुटून जे ज्ञान झालेलं आहे, परोक्ष ज्ञान म्हणा किंवा अनुग्रहकाळी जी एक झलक मिळालेली अपरोक्ष ज्ञानाची, ती दृढ होण्यासाठी जो तीव्र साधना करतो त्याला साधक म्हणतात. काय शब्द आहे? मगाशी मी सांगितलं, निरंतर प्रयत्न आणि तीव्र साधना, तरच आपण साधक लक्षणांमध्ये बसतो. शेवटचा विचार आणि थांबतो, पण आपली वेळ झाली आहे. थोडक्यामध्ये सारांश रूपाने जर एका वाक्यात बोलायचं झालं तर विचार आणि आचार यातील आमूलाग्र बदल हे साधकाचं व्यवच्छेदक लक्षणच आहे. पुन्हा बोलतो, कारण साधक जर मी स्वतःला म्हणवत असेल तर विचार आणि आचार यातील आमूलाग्र बदल, निदान तसा प्रामाणिक, अखंड, निरंतर, दृढ प्रयत्न, हे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे बेसिक मिनिमम क्रायटेरिया. तर त्याला साधक म्हणतात समर्थांच्या व्याख्येप्रमाणे. मोठा विषय आहे तो, आपण त्याचं चिंतन सुरू ठेवणार आहे. पण आज आपली वेळ झाली आहे, तिथे थांबूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि आपल्या वाणीला विराम देऊ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. फार सुंदर विषयाने मांडणी झाली आज, आणि 2 आठवड्यांनी जरी गॅप असली मधली, तरी सगळ्या गोष्टींची पुनश्च आठवण झाली. भजन सेवेकडे आपण वळायच्या आधी मला ऐकताना एक कठोपनिषदातली वल्लीतले एक श्लोक आठवला. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. पूर्ण त्याचे आज संपूर्ण विवेचन झालं असंच मला म्हणायला लागेल. अं, आजचं भजन सेवा देणार आहेत आपल्याला सौ अमृता कुलकर्णी. आणि भजन सुद्धा तसंच आहे, मला असं काही माहित नाही मला, पण पुन्हा तिचा शब्द सांगतो, समसमा संयोग प्रिय साधका जाग प्रभाती. विथ दॅट सेड,
अमृता कुलकर्णींची थोडक्यात ओळख सनीवेलमध्ये त्या राहतात. पंडित नथी निराळकर आणि संजीव शेटे यांच्याकडनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अमृताजी भजनाला सुरुवात करतात. जय श्याम. जय श्याम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासे. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासे. गुरुबोधाने हीच जागृती, गुरुबोधाने हीच जागृती. सोहं स्मरणासी, सोहं स्मरणासी. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासी. ब्रह्मचिंतनी नित्यराहिका, ब्रह्मचिंतनी नित्यराहिका. जागृत स्वरूपासी, जागृत स्वरूपासी. भक्ती प्रेम ही स्फूर्ती येई रे, भक्ती प्रेम ही स्फूर्ती येई रे. सेवा करण्यासी, सेवा करण्यासी. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासी. ब्रह्ममुहूर्ती साध साधना, ब्रह्ममुहूर्ती साध साधना. कर ध्यानाभ्यासासी, कर ध्यानाभ्यासासी. संजीवन हे सहज स्वभावे, संजीवन हे सहज स्वभावे. लाभे अविनाशी, लाभे अविनाशी. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासी. साक्षीत्वाने नित्य रहावे, साक्षीत्वाने नित्य रहावे. सद्गुरु सहवासी, सद्गुरु सहवासी. गुरुकुलातील हीच साधना, गुरुकुलातील हीच साधना. असे श्रीरामासी, असे श्रीरामासी. प्रिय साधका जाग प्रभाती आत्मचिंतनासी, आत्मचिंतनासी, आत्मचिंतनासी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. फार छान. मंगेश दादा, आज प्रश्नोत्तराला वेळ आहे का आपल्याकडे? हो, घेऊ शकतो प्रश्न. कुणाला काही जर प्रश्न असले तर विचारायला हरकत नाही. मंगेश जी, हो. मला एक प्रश्न आहे. तुम्हाला आज इथे बघून खूप बरं वाटलं, खूप दिवसांनी पाहिलं. सो तुम्ही जे 7 योग वासिष्ठ मधले
सात जे सायन्स का काय म्हणायचं मला कळत नाही सांगितल्या, त्याचं पुढे तुम्ही विवेचन करणार आहात का आणखी? होय. ओके. म्हणजे ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत ज्ञानाच्या सात भूमिका. त्या आपले हे जे बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध याला आपण लावून घेणार आहोत. ते 7 आणि हे 4 असं साधारण. त्या म्हणजे त्या पुढे आता येतीलच मग त्या हो. अर्थाने. आज आपण शुभेच्छा आणि सुविचारणा याचा थोडा विचार केला. हम्म. पुढे सत्वापत्ती, असंसक्ती वगैरे येते. तनुमानसी येते त्याच्या आधी. ओके, थँक्यू. माझी तुम्ही विचारू शकता प्रश्न. म्यूट होती त्या. तुम्हाला अनम्यूट करा. ओके. मंगेश दादा, तुम्हालाच माझा सविनय सादर प्रणाम. आणि मी जो प्रश्न विचारणार आहे, आजचं आपलं विवेचन साधकापर्यंत गेलेलं आहे. आणि माझं जो प्रश्न आहे तो बद्ध आणि मुमुक्षु मधला आहे. म्हणजे माझ्या विचारांची पातळी किती खालती आहे ते तुम्हाला कळलं असेल आता. पण तरी पण अनुताप झाला एखाद्या व्यक्तीला, तो बद्ध अवस्थेत आहे, अनुताप झाला, मे बी कोणीतरी त्याला कीर्तनाला नेलं किंवा कशाला नेलं जे आपण बोललात, आणि तो बद्धापासून मुमुक्षुपर्यंत जाण्याचा आचाराने आणि विचाराने खूप प्रयत्न करू लागला. आणि थोडेसे त्यातले मुमुक्षु मधले त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये यायला लागले. पण अशा वेळेस त्याचं जीवन कार्य संपलं. त्यामुळे त्याचा जीवात्मा सोडून गेला. पण जीवात्मा नित्य आहे, अक्षय आहे असं आपण ऐकतो. आणि तो दुसऱ्या कुडीत गेला. मग ह्याचा जो मनुष्य जन्म आहे तो जर ह्याला वेळ लागला तर ह्यानी जे अध्यात्म कार्य किंवा ह्यानी जी प्रगती केली होती त्या प्रगतीचं काय होणार असतं, आणि मग तो पुन्हा बद्धापासून सुरू करणार. बर, मोठा विषय याच्या आधी झालाय चर्चा करू, पण तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण पुन्हा बोलूया. कारण भगवंताचं वचन आहे की काही वाया जाणार नाही केलेलं. पहिली गोष्ट आपण मगाशी पण बोललो ते. या दृष्टीने ते जे संस्कार आहेत, आता आपण संस्काराच्या भाषेमध्ये बोलूया. कारण जी काही पारमार्थिक कर्तव्य, पारमार्थिक कर्म म्हणूया, त्या साधकांनी केलीत. कारण हाच प्रश्न अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये विचारलेला आहे भगवंतांना. आणि भगवंतांनी त्याचं निस्संदिग्ध उत्तर दिलं आहे की पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञास्वरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते वगैरे. पण पूर्वाभ्यासेन तो जो जीव पुन्हा जन्माला येतो, आता त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाले की काही बहुतांश प्रमाणे बद्धाची लक्षणं आहे, पण मुमुक्षत्वाची त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याचं जीवन संपलं. मग त्याचं पुढे काय होतं हाच तर प्रश्न अर्जुनाने विचारलेला. तर ही जी पापकर्म, साध्या भाषेत बोलूया, ही जी पापकर्म तो करतो बद्धावस्थेमध्ये, त्याचंही देणं असतं. कारण त्यातलीच काही कर्म जी फलसन्मुख होतात ती घेऊनच तो येतो जीव, आणि त्याला प्रारब्ध असं म्हणतात. कोट्यवधी कर्म केलेली असतात, त्याला संचित म्हणतात. त्याचा डोंगर असतो मोठा. त्यातली जी कर्म फलसन्मुख होतात ती घेऊन तो साधक, तो जीव येतो. आणि त्याच्यात मगाशी आपण बोलल्याप्रमाणे शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित, दोन्ही प्रकारचे प्रवाह त्याच्यासाठीच असतात. आधी केलेली वाईट कर्म आणि आधी केलेली काही चांगली कर्म. आता जोपर्यंत त्या वाईट कर्मांचा, पाप कर्मांचा जोर जास्त असतो, जास्त बलवान असतो, तोपर्यंत तो प्रपंचच करत राहतो या जन्मामध्ये. आता त्याला परमार्थाची बुद्धी होतच नाही. मी तर नेहमीच म्हणतो, अनेक आपल्यापैकी लोक असतील की आपल्याला समजा 50, 60, 70 जेव्हा केव्हा एक परमार्थाची आवड निर्माण झाली. का बरं हो? काय तुम्ही 50 वर्षाची होईस तर प्रवचन होत नव्हती का भारत देशामध्ये? काय आजूबाजूला काही नव्हती का देवळं, कीर्तनं, प्रवचनं किंवा
ठीक आहे, तेव्हा कदाचित इंटरनेट नसेल तुमच्या त्या वयामध्ये, पण ग्रंथ नव्हते, होते, पण बुद्धी झाली नाही. हे बुद्धी न होणं आहे ना, हे त्या पापकर्मांचं देणं सुरू आहे. त्याला मी साध्या भाषेमध्ये नेहमीचा दृष्टांत म्हणजे लोन पेमेंट सुरू आहे. बँकेत आपण पैसे टाकतो, दर महिन्याला मी 10,000 रुपये टाकतो समजा, वर्षाच्या शेवटी किती व्हायला पाहिजे? 1,20,000 व्हायला पाहिजे की नाही? शून्य पैसे असतात माझ्या बँकेमध्ये. का? सगळा पैसा त्या लोन EMI, इथे मॉर्गेज म्हणतो आपण त्याला अमेरिकेत, त्या पेमेंटमध्ये चाललेलं आहे. म्हणजे हे पूर्वकर्मांचं देणं जे आहे ना, ते आपलं देणं चालू आहे. पण तुमचा जो मूळ प्रश्न होता की त्यांनी निदान मुमुक्षत्वाच्या त्या टप्प्यामध्ये जे काही चांगली कर्म, पारमार्थिक कर्म केली असतील त्याचं काय होतं, हा तुमचा मूळ प्रश्न. तर ते सुद्धा दबलेल्या अवस्थेत असतात. कर्माचं ते एक वैशिष्ट्य आहे, इट डझंट कॅन्सल इच अदर. अर्धा किलो पाप, अर्धा किलो पुण्य, बॅलन्स 0. इट डझंट वर्क लाईक दॅट. अर्धा किलो हे गमतीचा विषय आहे बरं का, असं काही त्याचं माप नाही आहे, पण समजा आपण कल्पना करूया, अर्धा किलो पाप केलं असेल तर त्याचं फळ दुःख भोगावंच लागतं. अर्धा किलो पुण्य केलं असेल तर त्याचं फळ सुख स्वतंत्ररित्या भोगावं लागतं. त्याप्रमाणे त्याची जी पूर्वीची जी कर्म असतात त्यालाच उद्देशून भगवंत म्हणतात आहे, पूर्वाभ्यासेन ते नैव. आणि नुसतं काय, ह्रियते ह्यवशो, ह्रियते ही अवशो, P6 असा त्याचा पदच्छेद आहे. अवश्य म्हणजे तो ओढल्याच जातो. असं काहीतरी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते की आपण ओढल्या जातो त्या पारमार्थिक विचारांकडे, त्या पारमार्थिक सगळ्या कृतींकडे. आणि जेव्हा त्या इतर कर्मांचा जोर कमी होतो, मग हे जे दबलेल्या अवस्थेत असतात ते आता डोकं वर काढतात. आणि आपण असं गृहीत धरूया, तुमचा प्रश्न गृहीत धरून, की तो जो जीव आहे तो खरं मुमुक्षू या लक्षणांमध्ये बसत असेल, इथपर्यंत त्याची प्रगती झाली असेल, तर आता इथून पुढचा प्रवास त्याचा सुरू होतो. त्याला परत बद्धावस्थेकडे जावं लागत नाही. तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर. आणि हे आश्वासन आपल्याला भगवंतांनी भगवद्गीतेत देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या वयात तर अगदी सांगतो, आता फक्त परमार्थाशिवाय दुसरं खरं तर काही आयुष्यात असूच नये, आणि जितकी शक्य आहे तितकी प्रगती साधून घ्यावी हा देह पडण्याच्या आत. आणि तिथून पुढचा प्रवास आहे आपला. काहीही वाया जाणार नाही, काहीही वाया जाणार नाही. उत्तर मिळालं असेल प्रश्नाचं, अशी अपेक्षा अगदी करतो. अगदी मिळालं. पण या अनुषंगाने मंगेश दादा, अजामिळाची जी कथा सांगितली जाते त्याची सांगड कशी घालावी? काय म्हणजे काय सांगितलं त्या कथेमध्ये? आता जसं आपण काही वेळा जात नाही म्हणतो, हं. पण अजामिळाला तर पुनर्जन्म घ्यायला लागला आणि त्याचं तर संपूर्ण आयुष्यबद्धच दाखवलं गेलेलं आहे. शेवटी जेव्हा त्याला नारायण स्मरण झालं, ते सुद्धा नारायण स्मरण नव्हतंच, पुत्राचं स्मरण होतं. बरोबर. त्यातनं त्याला पुढे त्याचा विग्रह व्यवसाय मिळाला. कारण आहे, मरणकाली जर परमेश्वराचं स्मरण झालं, अजामिळाची कथा इट इज मोर ऑफ एन एक्सेप्शन रादर दॅन द रूल, लक्षात ठेवायचं. हम्म. कधी कधी अतिशयोक्तीने पण कथा सांगितल्या जातात, केवळ श्रद्धा बसावी म्हणून. पण त्यातला शास्त्रीय मुद्दा हा आहे की परमेश्वराचं स्मरण जर झालं, 8वा अध्याय भगवद्गीतेचा सगळं तेच वर्णन आहे, कोण कसा मरणाला सामोरा जातो. पण त्यातला एक नियम अबाधित आहे, ज्याचं स्मरण शेवटच्या क्षणी होतं. आता ते संत रोहिदासांची कथा, आता त्या कथेचं काय? मग या दोन कथा जर बाजूबाजूला ठेवल्या तर अजामिळ आणि रोहिदास, म्हणजे इकडे ते संत होते आणि इकडे हा अत्यंत पापी होता. म्हणजे दोन टोकाच्या कथा आहेत या, खरं विचार केला. पण त्यांची गडबड झाली आणि यांनी वेळ साधली असं म्हणायचं. पण एवढे संत असून सुद्धा कुठे जन्म घ्यावा लागला? कारण शेवटी, कारण तो नियमच आहे. आणि सामान्य माणसाचं विषयाचं चिंतन होतं शेवट, कारण आयुष्यभर विषयाचं चिंतन केल्यानंतर एक तर आपल्याला माहिती नाही आपला शेवटचा क्षण कुठला आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जरी माहिती असतं तरी तेव्हा, अरे मी प्रत्यक्ष नामस्मरणाला ध्यानाला बसल्यानंतर विषय मनातनं काढू शकत नाही. तिथे मरण जवळ आलाय म्हटल्यानंतर, आणि तिथेच तर भगवंत म्हणतात की त्या क्षणी जो माझं स्मरण करू, कारण नियम हा आहे की ज्याचं स्मरण करावं ती गती प्राप्त होते. कारण भगवंताचं स्मरण भगवंताची गती, विषयांचं स्मरण आहेच मग पुन्हा ये रे माझ्या मागले.
त्यामुळे पुराणातल्या ज्या कथा असतात, आता भागवत पुराणातली ती कथा आहे अजामिळाची, तर ती बऱ्याच वेळेला टू मेक अ पॉइंट असं असतं ते. मंगेश दादा नमस्कार. आपण शिष्याची लक्षणं बघतोय आणि आपण विवेक चूडामणीमध्ये सुद्धा साधन चतुष्टाय हे सगळे बघितलं होतं की त्यात विवेक, वैराग्य, षड संपत्ती आणि मुमुक्षत्व. तर हे साधारण आचार्यांनी जे केलेलं आहे वर्णन ते साधकाचंच आहे का? म्हणजे हे सर्व त्याने त्या शिष्यामध्ये गुण आहेत, विवेक, वैराग्य, षड संपत्ती, मुमुक्षत्व, म्हणजे हे साधक ह्या अवस्थेच मॅपिंग होऊ शकतं का असं विचारायचं होतं. आहे ना, आपल्या पुढच्या सत्रामध्ये येणारच आहे विवेक चूडामणीचा उल्लेख, कारण विवेक वैराग्याचं आत्ताच एक श्लोक येऊन गेला, फार महत्वाचा श्लोक होता तो. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना तिथे जे मुमुक्षत्व म्हटलेलं आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व, तर तिथे मुमुक्षत्व शेवटचं घेतलेलं आहे आणि इथे मुमुक्षत्व दुसरं घेतलंय समर्थांनी. म्हणून शब्दांनी गोंधळ नाही होऊ द्यायचा, आपल्याला लक्षणांचा विचार करायचा. शब्द वेगवेगळे असू शकतात. आता त्या मुमुक्षत्वामध्ये पण मंद, मध्यम, तीव्र असे सुद्धा प्रगतीचे टप्पे सांगितले जातात. पण विवेक, वैराग्य आणि तिथे मुख्य म्हणजे साधनेचा क्रम सांगितलेला आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हा साधनेचा क्रम आहे या टप्प्याने. आणि नेहमीच मी सांगतो, विवेक वैराग्य म्हणजे विवेक संपलं, आज विवेक संपलं, उद्यापासून वैराग्य सुरू, असं नसतं ते. विवेकासह वैराग्य, विवेकासह समाधी, षटक, विवेकासह मुमुक्षत्व, इतका तो विवेक महत्वाचा आहे, इतकं ते वैराग्य महत्वाचं आहे. तर त्याची लक्षणं जर आपण इकडे लावून घेतो म्हटलं, जो तुझा दुसरा प्रश्नाचा भाग होता, तर बद्धाचा तर प्रश्नच नाहीये. त्याची लक्षणं मुमुक्षत्वापासून लागू पडतात. विवेकाचा उदय, मगाशीच मी शब्द म्हणून आपण या ज्ञानाच्या सप्तभूमिका जेव्हा लावून घेतो आहोत, शुभेच्छा झाली, शुभाची इच्छा झाली म्हणजे काय? विवेकाचा उदय झाला. म्हणजे काय? इकडे विवेक वैराग्यातल्या विवेकाचा उदय झाला. पण तो विवेक उदयापासून तर तिथपर्यंत कामात येतो, कुठपर्यंत? मुमुक्षत्वापर्यंत. मी जसं म्हणालो, नव्हे नव्हे, ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. बाध समाधी साधण्यासाठी ते प्रयत्न चालूच ठेवावे लागतात. असं होऊ शकतं, नाही तर गाडी घसरू शकते. इतकं त्या विवेकाचं महात्म्य आहे. त्यामुळे शुद्ध मराठीत मॅपिंग जे तू म्हणालीस, ते मॅपिंग करायला गेलं तर विवेक सगळीचकडे मॅप करता येतो, फक्त त्याची तीव्रता वाढत जाते. आता फक्त उदयच झालेला आहे, म्हणून समर्थांच्या गटाप्रमाणे मुमुक्षत्वाचे लक्षण. त्या विवेकाला आणि वैराग्याला मगाशीच आपण बोललो, ते जेव्हा तीव्रतर व्हायला लागतं, साधकावस्थेमध्ये लक्षण. विवेक आपणही करतोच की, होतो कधी कधी, पण बहुतांश वेळेला चुकत जातं, आपलं नाही लक्षात राहत, स्मरणच नाही राहत. म्हणजे आपण अजून मुमुक्षूच्या लक्षणांमध्ये आहोत असं अर्थ होतोच. अखंड विवेक जागा पाहिजे, सावध, साक्षेपी आणि दक्ष. मागच्या मला कोणीतरी साक्षेपीचा अर्थ विचारला होता. साक्षेपीचा अर्थ आहे योग्य दिशेने अखंड निरंतर प्रयत्न करणारा. सावध आहे, साक्षेप सुद्धा आहे आणि दक्ष आहे, की आपल्याला कुठे जायचं आहे, आपण काय करतो आहोत, दिशा बरोबर आहे की नाही. चुकतात आपलं प्रपंचामध्ये कधी कधी होते गडबड. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, चिंता, भय, आणि परमपूज्य काका अजून ती यादी वाढवतात, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती वगैरे वगैरे. ते गाठतात कधी कधी आपल्याला, घसरते गाडी, पण ठीक आहे. नंतर लक्षात येतं, सावध व्हायचं, पुढच्याला होणार नाही याची खबरदारी करायची, घ्यायची. असंच तो मगाशी सगळं सारखं सारखं तेच मुद्दे भेटतात आहे बा आपल्याला. आपल्याला प्रगती अशी होते ना, मी म्हणालो अडखळतच होते साधकाची प्रगती. त्यामुळे त्याचाही विचार करता येऊ शकतो. आणि शेवटी साधनेचाच प्रांत आहे ना सगळं, त्याच्यामुळे. तुम्ही जेव्हा शिकागोत ज्ञानाच्या 7 भूमिकांवरती बोलला होता, तेव्हा तुम्ही छान सांगितलं होतं की तो मॅप जसा असतो तो सांगतो की यू आर हिअर, आणि मग मॅप तुम्हाला दाखवतो कुठे तुम्ही जाताय. म्हणजे
ते फार छान तुम्ही सांगितलं, ते छान लक्षात राहिलं त्यामुळे. इतरांना माहिती थँक्यू. नसेल तर आता तू आठवण करून दिली तर हा, त्यांना सांगूया आपण जरूर जरूर की सांगा, खूप छान त्याबत असताना सांगितलं. एक दृष्टांत दिला होता की आपण विमानाने प्रवास करतो, एअरपोर्टवर जातो, तर लिफ्टच्या आपण जेव्हा बाहेर येतो, पार्किंग लॉटमध्ये आपण आलो, तर पहिले आपण मॅप बघतो की नाही की मला जायचं आहे टर्मिनल 1ला. तिथे जो नकाशा दिलेला असतो, त्या नकाशामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते? यू फर्स्ट लुक फॉर दॅट रेड डॉट, यू आर हिअर, असं लिहिलेलं असतं की नाही. तो दृष्टांत तिथे दिला होता शिकागोमध्ये की ही लक्षणं शिकण्याचा एक उद्देश आहे. काय? आपला रेड डॉट आपल्याला पहिले शोधून काढायचा, यू आर हिअर. आणि मगच कळेल ना तिथून पुढे प्रगती, कुठून कुठून कुठे मला जायचं. आणि मी जसं म्हणालो की तिथे ते तसं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतं, म्हणजे कसं की यू आर हिअर म्हणजे यू आर रिली देअर. परमार्थपर्यंत इतकं सोपं काम नाही आहे. म्हणजे मी जरी समजा साधक लक्षणांमध्ये असलो तरी माझ्यामध्ये काही मुमुक्षांची लक्षणं असू शकतात, काही बद्धाची पण असू शकतात. तोच विचार आपण केला होता. पण बहुतांश प्रमाणात साधकाची लक्षणं लागू पडतात, म्हणून साधक म्हणायचं. किंवा बहुतांश प्रमाणात मुमुक्षूचे लक्षण लागू पडतात, म्हणून मुमुक्षू म्हणायचं. पण याचा अर्थ बद्धाची काही लक्षणं नाही आहे किंवा साधकाची पण काही नाही असे नाही आहे बरं का. पुढची पण काही असू शकतात, असं काही नाही. म्हणून म्हणलं सीमारेषा पुसट आहेत. पण बरोबर, यू आर हिअर लक्षात आहे तुझ्या, छान दृष्टांत. मी देताच इतके छान आणि एक्सप्लेन करता, ते लक्षात नाही राहिलं तरच नवले. धन्यवाद दादा. नमस्कार मंगेश दादा. मी रेखा देवधर बोलते. मुमुक्षु लक्षणात तुम्ही सांगितलं आत्ताच की विवेकाचा उदय होतो आणि त्याच्यानंतर साधकाच्या लक्षणांमध्ये आचार विचारात पूर्णपणे बदल होणं हे साधकाचं लक्षण. आता आचार विचारात पूर्णपणे बदल म्हणजे विवेकाचा तर उदय झालेला असतो, पण त्याच्यानंतर आचार विचारात बदल करायचा म्हणजे कशाने सुरुवात करायची किंवा तो होतो म्हणजे काय, रजोगुणापासून सत्वगुणापर्यंत जायचा प्रयत्न करायचा का? काम क्रोध असे षड्रिपू आहेत ते सगळे, ते काय एकदम जाणं शक्य नाही कोणाचेच. तर ते कसं म्हणजे करायचं? तोच विचार आपण आता या टप्प्यामध्ये करणारच आहोत. पण विवेकाचा उदय झालेला आहे मुमुक्ष लक्षणांमध्ये, आणि आता साधक लक्षणांमध्ये त्या विवेकाला स्थिरता यायला लागते. तो विवेक निरंतर अंतःकरणामध्ये जागा राहतो. सारासार विवेक असेल, नित्यानित्य विवेक असेल, आत्मानात्म विवेक असेल, प्रत्येक कृती माझी विवेकाने व्हायला लागते. माऊलींची कोवी आपण मागच्याला बघितली होती, कुठल्या तरी मराठी विवेक चूडामणीत बघितली असेल, करचरणी. त्या इंद्रियानं जणू काही डोळे फुटतात. त्याच्याकडे एक दृष्टांत मी दिला होता आजच्या पिढीचा, टेक्स्टिंगचा, आठवत असेल तर. त्या फोनकडे न पाहता हे टेक्स्ट करतात, तुमच्याशी बोलत पण असतात, पण बरोबर तिकडे टेक्स्टिंग. का? त्यांची इंद्रिय इतकी ट्रेन झालेली आहेत, ती बोटं. तसं आपली इंद्रिय बुद्धींनी काही सांगावंच लागत नाही, इतका विवेक. समाधान येईल आता, ते सगळं आपण पुढे विचार करणारच आहोत. आपलं समाधान न मोडता जीवन कसं जगता येतं, कारण शेवटी हे साधन आहे, त्यामुळे त्याला कृत्रिमता ज्याला म्हणतात असणारच आहे. साधन हे नेहमी कृत्रिम असतं. अंतिम समाधान मिळेल तेव्हा मिळेल, पण आज विचाराने तो साधक समाधान आपलं सांभाळतो, आणि समाधान सांभाळतो विचाराने सांभाळतो. याचाच अर्थ तो विवेक सांभाळतो. याचाच अर्थ तो सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. कारण समाधान बिघडतं ते अनित्य गोष्टींनीच बिघडतं, कारण त्याचं नावच अनित्य आहे, ते नित्य नाहीच. आणि त्याच्यावर मी जेव्हा माझं सुख अवलंबून ठेवतो, बिघडणारच समाधान. आणि परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी घडावी असं या जगाचं स्वरूपच नाही. काय वाक्य आहे? प्रत्येक साधकाने आपल्या घरामध्ये भिंतीवरती लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे. काय, पुन्हा सांगतो, प्रत्येक गोष्ट या जगामध्ये माझ्या मनासारखी घडावी असं या जगाचं स्वरूप नाही. परमपूज्य काका, कोट अनकोट.
कारण याचं अगदी गणित इतकं साधं आहे की तुम्हाला वाटतं एखादी गोष्ट घडावी, मला असं वाटतं एक्झॅक्टली त्याचे उलटं घडावं. मग आता कोणाचं खरं? आणि असे 7 बिलियन पीपल ऑन दिस प्लॅनेट, ब्रिंग देम टुगेदर. सो देर हॅज टू बी सम मेथड टू दॅट मॅडनेस. त्यालाच भगवंताची प्रारब्ध नावाची व्यवस्था असं म्हणतात. मी तर गमतीने परवा कोणाला तरी म्हणाल होतो की कल्पना कर, समजा तुला यू आर गॉड फॉर 1 डे, यू हॅव टू मॅनेज दिस. कल्पना करा, एक कल्पना करायला काहीच हरकत नाही. आपण एक दिवसासाठी आपल्याला कोणीतरी बनवलं की यू आर इन चार्ज ऑफ दिस होल प्लॅनेट फॉर 1 डे. What will you do? Obviously, you'll come up with some rules and regulations and policies to manage the conflict, right? त्यांनी काय केलंय? भगवंतानी तेच केलेलं आहे. तो म्हणतो तुमच्या पूर्वकर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल. मग आता ते पूर्वकर्म या जन्मातले असतील ना, तर ते त्या जन्मातले. तो भाग वेगळा. ते तुम्हाला कळत नसतील, त्याला कळतं ना. बहुनेमी व्यतीतानी सांगितलं त्यांनी भगवद्गीतेत. मला माझे सर्व जन्म आठवतात. अर्जुना, तुला नसतील आठवत, मला आठवतात. मला सर्व माझ्या होऊन गेलेल्या आणि होणाऱ्या जन्मांचे ज्ञान मला आहे. म्हणून तर त्याला भगवंत म्हणतात. मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट आपल्या मला हवी तशी होणार नाही, हे जगाचं स्वरूपच नाही. हा काय झाला? विवेक. मी तुम्हाला उदाहरण देतोय. आय एम गिव्हिंग यू सम प्रॅक्टिकल टिप्स. तुम्ही जो प्रश्न विचार, आता हा विवेक जर जागृत असेल माझ्या मनामध्ये अखंड, आणि एखादी गोष्ट माझ्या मनासारखी घडली, मनाविरुद्ध घडली, मनासारखी घडली तर ठीकच आहे, पण मनाविरुद्ध घडली, आणि मग आता माझं समाधान बिघडण्याची वेळ आली. मग जे काय होतं आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. क्रोध, संताप, दोष देणे आजूबाजूच्या व्यक्तींना, परिस्थितीला, इत्यादी इत्यादी. काय आवश्यकता नाही. याचा अर्थ माझा विवेक बिघडला की नाही? बिघडलं. समाधान बिघडलं, शांती गेली. त्यामुळे वाढतं समाधान, वाढती तृप्ती, वाढती शांती, वाढती निर्भयता, हे निकष परमपूज्य काकांनी समोर ठेवलेले आहेत. कोणालाही जाऊन विचारण्याची गरज नाही का हो माझी प्रगती कशी सुरू आहे परमार्थामध्ये, हे माझ्या जीवनात वाढतं आहे का? पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर जेवढा मी संताप व्हायचा माझा ताबडतोब, तेवढा आता होत नाही. होतो नाही असं नाही, पुन्हा अडखळत प्रगती आहे, पण तेवढा तरी निदान होत नाही, किंवा त्याची तीव्रता कमी झालेली. प्रगती आहे, सर्व प्रगतीच्या टप्प्यात. हे विवेकाने जेव्हा माझं समाधान, शांती, तृप्ती, आणि हे कोणीही आपल्याला नोबडी इज गोइंग टू ऑफर यू ऑन द प्लॅटर, पुन्हा शुद्ध मराठी, हे कमवावंच लागणार आहे साधकाला स्वतःला. आणि म्हणून तर मी मगाशी म्हणालो की ते येणारच आहे पुन्हा सगळे विचार, की आपल्याला करायचं आहे. तिथे कृत्रिमता आहे, कृत्रिमतेने सांभाळलेलं समाधान आहे, बरोबर आहे, पण अजून खऱ्या समाधानाचा अनुभव यायचा आहे. म्हणून जे सत्य तत्व आहे त्याचा जेव्हा मला अनुभव येतो, तेव्हा हे मिथ्या आहे हे सांगावंच लागत. तो अनुभवाचाच विषय होतो. पण आज मला ते सत्य काय हे कळलेलं नाहीये, पण विचारांनी तर कळलेलं आहे, बुद्धीने कळलेलं आहे. संत सांगतायत, सद्गुरू सांगतायत, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. शास्त्र सांगतायत, त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे मी या श्रद्धेने विचारपूर्वक माझं समाधान सांभाळणार आहे, शांती सांभाळणार, माझी निर्भयता सांभाळणार. निर्भयता, आता काय सगळं भय कशाचं असतं? काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, मुलांचं काय होईल, कसं होईल, मुलीचं काय होईल, कसं होईल, या देहाचं काय होईल, कसं होईल. काका म्हणतात फारच बावळट असेल तर या जगाचं काय होईल, कसं होईल. काकांचे शब्द माझे, जणू काही मलाच दिलं आहे चालवायला हे जग. असं होतं, जग जगापरी झाले ते ईश्वर सूत्रे बांधले, ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. पण मी वागतो तसं, जणू माझ्याच हातात आहे. काय हो, 2 युद्ध चालू आहेत जगामध्ये, बरोबर आहे, तू जनरल आहेस त्या मिलिटरीचा, तुझेच निर्णय आहेत ते सगळे, किंवा तू प्रेसिडेंट आहे त्या देशाचा. चारशे मिळतात का 389? असेल लक्षात. पुढे काहीच बोलत नाही मी. आता जे मिळतील ते कळतील 4 जूनला. पण नाही, पुढचे 4 दिवस गेले की नाही, आयुष्यातले 4 दिवस पुन्हा मिळणार का ते परत? बरं, त्यात तुमची आपली काही भूमिका आहे का? माझं काही कर्तव्य आहे का? माझा काही अधिकार आहे का? माझी काही जबाबदारी आहे का? नाही. जे काय ते 4 जूनला कळणारच आहे. बरं, काय होणार आहे आपल्याला माहितीच आहे. उगीच काही वेडे उड्या मारतायत, सोडून देऊ आपण, त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. पण ते कळेल तेव्हा कळेल. पण नाही, ते चर्चा, मग ते मलाच कसं माहिती आहे, आणि मग सगळे एक्झिट पोल्स, आणि रामकृष्ण हरी गेला. पारमार्थिक म्हणून आयुष्य वाया गेलं. विवेक, हा विवेक आहे पुन्हा.
की मी माझा वेळ कशासाठी वापरते आहे. आधीच तर वेळ कमी आहे आपल्या सगळ्यांकडे, त्याच्यात जर असा घालवायला लागलो तर मग कसं. खरंय. छान समजावलं मंगेश दादा. काय आहे हे सगळं मी करतो ना, त्याच्यामुळे मला सांगायला किती सोपं आहे. मला वाटतं हे इतकं छान कसं सांगतात, पण माझं सगळं तेच चालू असतं. खरं तर आपली आता वेळ उलटून गेली आहे. त्यामुळे जरी प्रश्न असले तरी आपण आता मग ते पुढच्या वेळेला घेऊ किंवा ग्रुपवरती चॅटमध्ये विचारूया. वृषाली, काही सूचना किंवा इतर कार्य काय आहे? नाही, आपण आपला आनंदाचे तत्वज्ञान सुरू राहणार आहे 23 पर्यंत, जून पर्यंत. वृषाली खूप हास्य मगाशी लक्षणं चांगली नाहीत तुला सांगतो. काय समथिंग इज कुकिंग असं म्हणतो शुद्ध